किनवली वर्सेस भातसई. मैदानावरती सामना रंगतोय किनवली वर्सेस भातसई. पिंटू शहा फलंदाजी करताना बॅटिंग मार्क वरती सज्ज. मी या बिग फाईट सामन्यासाठी आमंत्रित करतोय समालोचन कक्षामध्ये रिकी खाडे सर यांना. धन्यवाद. उत्कृष्ट चेंडू पंचांचा वाईटचा इशारा येतोय. एक्स्ट्राच्या रूपाने धाव मिळते. पहिला षटक सुरू आहे. गोलंदाज दिनेश बसवंत. पहिला चेंडू वाईड चेंडू. वेल बिगिन इज हाफ डन. चांगली सुरुवात या ठिकाणी होती आहे किनवली संघाची. पिंटू शहा नाम नाही ब्रँड आहे बॉस. उत्कृष्ट फलंदाज तडाखेबाज षटकारांचा बादशाह. पुढचा चेंडू कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. सुरेखरित्या सर्कल मध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न. थोडस फंबल परंतु एक धाव सिंगलच्या रूपाने मिळते. धावसंख्या 1 नव्वद. धावसंख्या होती 2 धावा. नक्कीच भगवा चषक 2021 क्रिकेटचा हा महारण संग्राम रंगतोय भुगाव नगरीमध्ये. प्रेरणास्थान राजेंद्रजी विशे साहेब यांच्या वर्धास्थान यांच्या सहकार्यानं सजलेली ही स्पर्धा जाणता राजा क्रीडा मंडळ. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दिनेश बसवंत. शपल येऊन खेळण्याचा प्रयत्न. दिनेश भोईर स्वतः फलंदाज. पण त्याचा वाईटचा इशारा एक्स्ट्राच मध्ये भर पडते. सिंगल मिळते. धावसंख्या 1 नव्वद. धावसंख्या पोहोचते 3 धावांवर. नक्कीच व्यासपीठावर आदरणीय सोमनाथजी धिरडे आणि गणेशजी चौधरी उपस्थित आहेत. भगवा चषकाच्या वतीने पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करतोय. बरोबर आल्याने संघाचे संघ मालक. चांगला फटका कव्हरच्या दिशेने. कव्हर व्हॉट अ शॉट टुवर्ड्स द ऑफ साइड रिजन. चेंडू जातो सीमारेष पार. चौकार. 4 धावा. संघाचे संघ मालक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी विनंती करतोय. ओके, शब्दसंमेलनाने स्वागत असेल. दिनेश बसवंत यांच्या गोलंदाजीचा. या चेंडूवर मात्र समाचार घेतोय. दिनेश सुरेख फलंदाजी करतोय. दिनेश भोईर 4 धावांनी धावसंख्या पुढे सरसावते 7 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दिनेश. चांगला फटका. स्लॉक स्वीप बघायला मिळतोय लेग साइडच्या दिशेने. त्या ठिकाणी 1 धाव पुढे होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. दिनेश आणि पिंटू शहा यांच्या दरम्यान 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते 9 धावांवर. नक्कीच मनगडातील जोर दाखवतोय. अतिशय आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करणे. प्रत्येक मॅच इम्पॉर्टंट आहे. डू ऑर डायची गेम असेल. समोर एक ताकदवर संघ कल्पेश जाधव की ज्या शहापूर तालुक्याचा टायगर ज्याला संबोधला तसा फलंदाज दिनेश भोईर. पुन्हा एकदा चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच स्विंग अँड मिस. निर्धाव चेंडू. क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी. आता मात्र कमबॅक करतोय दिनेश टू दिनेश. चांगली गोलंदाजी होती. भातसई संघाकडे धावसंख्या स्थिरावलेली आहे. धावसंख्या धावफलकावर 9 धावा. नक्कीच शंखनाद करण्याचा प्रयत्न आहे विजयाचा. जो जिता वही सिकंदर अशा उक्तीने खेळ करावा लागेल. पुन्हा एकदा दिनेश क्लास दाखवतो. बॅट मधनं 30 यार्ड क्रॉस करून चेंडू बघण्याला भेटतोय. हरेश जाधव कोणती चूक करले. क्या बात आहे. सुरेख झेल. दिनेश भोईर बॅक टू द पॅव्हलियन.
यश मिळतं भातई संघाचा गोलंदाज दिनेश बसवंत यांना अनुभव दाखवतात असं म्हणतात एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर अनुभव सर्वात मोठा गुरु आहे जिंकणारे बरेच वेळा हरलेले असतात कारण त्यांना त्या हरण्याचा अनुभव असतो चुका करत करत शिकत असतो आपण खऱ्या अर्थानं मिस्टेक्स आर द प्रूफ यू आर ट्राईंग चुका तुम्ही प्रयत्न करत आहात याचा पुरावा असतो नक्कीच त्याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दिसतंय दोन्ही संघांकडून विजयाची भूक विजयाची ईर्ष्या दोन्ही संघांकडून दिसतीये नक्कीच भान राखून तुम्ही योजना आखा आणि बेफान होऊन त्या अंमलात आणा तरच तुम्हाला यश मिळत असतं प्रयत्नांची शर्त करावी लागते फिल्डिंग बॉलिंग बॅटिंग क्षेत्ररक्षण चांगलं फील्ड प्लेसिंग चांगली कॅप्टन्सी हेच क्रिकेटच्या यशाचं गमक असतं याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी मैदानावर दिसतंय दोन उभय संघांच्या दरम्यान किनवली वर्सेस भातई पुढचा चेंडू कल्पेश जाधव दुसरं षटक घेऊन येतोय पहिला चेंडू या ठिकाणी चेंडू पायावर आदळतोय नक्कीच पिंटू शहाला फॉलो करून गोलंदाजी करतोय कल्पेश जाधव क्रिकेटचा दांडगा अनुभव दिग्गज अष्टपैलू खेळाडू कल्पेश जाधव प्रत्येक क्रिकेट रसिकाचं स्वप्न असतं की एकदा तरी क्रिकेट मधील या अवलियाचा खेळ बघावा तो खेळ भगव्या चषकामध्ये आपण बघतोय कल्पेश जाधव गोलंदाजीच्या मार्ग सज्ज असेल पुढचा चेंडू पुन्हा एकदा पिंटू शहा या ठिकाणी लेग साइडच्या दिशेने चप्पल येऊन खेळण्याचा प्रयत्न होता वाऱ्याच्या वेगाने वार्तालाप करतोय गोलंदाजीशी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय कल्पेश जाधव धावसंख्या स्थिरावलेली आहे धावसंख्या आहे 10 दुसरं षटक सुरू आहे प्रगती पथावर आहे फील्ड प्लेसिंग आपल्याला सजलेलं दिसत आहे मिड विकेट झोन मध्ये काऊ कॉर्नर झोन मध्ये आणि लॉंग ऑफ झोन मध्ये एक क्षेत्ररक्षक त्याचबरोबर कव्हरच्या क्षेत्रामध्ये एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक दिसतोय थर्ड मॅनच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक दिसतोय आणि फाईन लेग स्पेअर लेगच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक दिसतोय सर्कल मध्ये लेग स्लिप आणि एक ऑफ स्लिप या ठिकाणी दिसते चांगले यष्टीरक्षण दिनेश बसवंतच्या रूपाने आपल्याला दिसतंय गोलंदाज कल्पेश जाधव पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाजीसाठी पिंटू शहासाठी हा ट्रॅकर चेंडू पॉइंटच्या वरनं उत्कृष्ट फटका वीरेंद्र सेहवाग स्टाईलनं भिरकावून दिला वन बाउन्स ओव्हर परफॉर्मन्स 4 धावा डीजे इंटरनॅशनल क्रिकेटची आठवण करून देतात हा फटका वीरेंद्र सेहवाग नक्कीच रोहित शर्मा यांच्या स्टाईल मध्ये खेळून काढला नक्कीच आम्हाला आठवण करून दिली अजिंक्य रहाणेच्या त्या फटक्याची अतिशय दर्जेदार असा क्लासिकल फटका बॅट मध्ये बघायला मिळाला पिंटू शहा यांच्या 4 धावांनी धावसंख्या पुढे सरसावते स्कोर मूव्ह ऑन 14 रन्स लॉस ऑफ 1 इम्पॉर्टंट विकेट कल्पेश जाधव मात्र आता कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल टिट फॉर टॅट जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न असेल या चेंडूवर दरम्यान पुन्हा एकदा पिंटू शहा स्ट्राईकचा वार सांभाळतायत या चेंडूवर फुलटॉस चेंडू लॉलीपॉप चेंडू होता पॉवर परवणी होती संधी दवडली यष्टीरक्षक चूक करतोय सिंगल मिळते एक्स्ट्राच्या रूपानं नक्कीच चेंडू सुरेख होता परंतु यष्टीरक्षक थोडीशी मिस्टेक होती दरम्यान सिंगलच्या रूपानं धावसंख्या वाढते स्ट्राईक रोटेट केली जाते 22च्या रूपाने एक धाव मिळते धावसंख्या पोहोचते 15 धावांवर नक्की ज्या वेळेस गोलंदाजी करत असतो यष्टीरक्षकाचं अचूक लक्ष नक्कीच वाघाला पकडण्यासाठी एखादा वाघूर लावलं जातं एखादा जाळं लावलं जातं त्याप्रमाणे यष्टीरक्षण करावं लागतं यष्टीरक्षकाला दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या टप्प्यामध्ये चेंडू स्लॉट मध्ये चेंडू क्षेत्ररक्षण सुरेख होत आहे चेंडू स्टॉप केलेला आहे दुसऱ्या वेळेचा प्रयत्न असेल सिंगल फक्त धाव मिळते चेंडूवर पिंटू शहा नक्कीच माघारी परतावं लागेल एकदा मिळते चेंडूवर धावसंख्या 1 नंबरची धावसंख्येमध्ये 16 दुसऱ्या षटकाच्या या वाटचालीत चांगली फटकेबाजी होती आहे पिंटू शहाकडनं या षटकातील लास्ट चेंडू शिल्लक आहे शेवटचा चेंडू शिल्लक आहे दुसरं षटक प्रगती पथावर 4 षटकांचा हा सामना आणि क्रिकेट रसिक या सामन्यांचा आस्वाद घेत आहेत दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा पिंटू शहा स्लॉट मध्ये चेंडू चांगला ड्राईव्ह ऑफ ड्राईव्ह दिसतोय सिंगल कंप्लीट केली जाते ट्राय टू सेकंड रन परंतु एकाच धावेवर समाधान व्हावं लागतं सिंगल न धाव फलक पुढे सरसावतोय धावसंख्या होती 17 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर हे वैभव भगवा चषक 2021 प्रेरणास्थान आदरणीय राजेंद्रजी विजयसाहेब जाणता राजा क्रीडा मंडळ मुगाव आणि मुगाव नगरीत वसलेल्या या निसर्गरम्य मैदानावर सजलेली ही स्पर्धा संपूर्ण भगवमय वातावरण कारण हिंदवी स्वराज्याचे राजाधिराज योगीराज छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या स्वप्नातून साकार झालेलं हे आपलं हिंदवी स्वराज्य आणि त्या हिंदवी स्वराज्याचं तख्त राखलं गेलं खऱ्या अर्थानं भगव्या झेंड्यानं त्या भगव्या झेंड्याला खऱ्या अर्थानं सलामी देण्याचं काम करतात जाणता राजा क्रीडा मंडळ आयोजित भगवा चषक 2021 चा क्रिकेटचा
क्रिकेटचा महारण संग्राम, स्वप्नवती स्पर्धा, स्वप्नवती या दिनाला खेळ असा मांडलाय. आज मुगाव नगरीमध्ये हा क्रिकेटचा महारण संग्राम जमलाय. संपूर्ण क्रिकेट रसिकांचं पुनश्च एकदा मिरी किखाडे सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. सामना सुरू आहे भातसई वर्सेस किनवली संघ. तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज द मॅन फ्रॉम भातसई हरेश जाधव. पिंटू शहा जोपर्यंत मैदानावर आहे तोपर्यंत धावा येतच राहणार, यात काही शंका नाहीये. आता मात्र उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी या इनिंग्स मध्ये. दरम्यान हाफ ट्रॅकर चेंडू होता, यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावतो. क्या बात आहे, अचूक टप्पा, लाईन वर पडलेला चेंडू यष्टिरक्षक कलेक्ट करतोय. निर्धाव चेंडू. नक्कीच प्रयत्नांची पराकाष्ठा चालू आहे गोलंदाजाकडनं फलंदाजांकडनं. मोठा टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न. चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक आहे. क्या बात आहे, पिंटू शहा बॅक टू द पॅव्हिलियन. हा माघारी परतल्यानंतर आज मात्र चांगली फटकेबाजी पिंटू शहाच्या बॅटिंग वरून आपण बघितली. तब्बल आतापर्यंत तिसऱ्या षटकाच्या या प्रगती पथावर धावसंख्या आहे 17. उर्वरित काही चेंडूंचा खेळ बाकी, जवळजवळ 10 चेंडू शिल्लक आहेत. हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, नक्कीच अपयश मिळतं कल्पेशला. निर्धाव चेंडू. नक्कीच चेंडूचा वेध घ्यावा लागेल. फॉलो थ्रू मध्ये चांगली गोलंदाजी करतोय. गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज हरेश जाधव. फ्रंट विराट कोहली स्टाईल मध्ये पुन्हा एकदा पुल केला या चेंडू. अनुज पळत येतोय, धावत येतोय. ओ, या ठिकाणी मिस्टेक केली जाते. 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2च धावांवर समाधान मानावं लागतं. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला फॉलो केलं. खूप कठीण असतं बाउंड्री लाईन वरून येऊन 38 सर्कल पर्यंत धावत येऊन चेंडू कलेक्ट करणं. अनुजचं हे फिटनेस या ठिकाणी दिसतं. 2 धावांनी धावसंख्या वाढली. धावसंख्या होती 19 धावा किनवली संघाच्या. उर्वरित 2 चेंडूचा खेळ या षटकातील बाकी असेल. कल्पेशला मात्र मोठे फटके खेळावे लागतील किनवली संघासाठी. दरम्यान पुढचा चेंडू. या वेळेस बॅटची एज घेऊन स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न होतोय. सिंगल मिळतीये. स्ट्राइक रोटेट केली जाते. धावसंख्या वाढतीये. डबल कव्हर ऍड केली जाते. सिंगल. धावसंख्या होते 20 धावा. या षटकातील शेवटचा निर्णायक चेंडू असेल. अजूनही 7 चेंडू शिल्लक या इनिंग्स मध्ये. गाड मागताना या ठिकाणी नक्कीच स्टान्स चांगला आहे, चांगली पर्सनॅलिटी आहे मनोजची. नक्कीच या षटकातील शेवटचा चेंडू. यावेळेस चांगला फटका, चांगला ड्राईव्ह स्ट्रेचच्या दिशेने येतोय. 1 धाव पूर्ण केली जाते. सिंगल न धावसंख्या 3 षटकानंतर होतीये. 21 धावा, 2 गडी बाद. 21 धावा किनवली संघाच्या. लास्ट ओव्हर रिमेन इन दिस इनिंग. शेवटचं षटक निर्णायक षटक असेल. 6 चेंडूंचा खेळ बाकी या इनिंग्स मध्ये. भातसई वर्सेस किनवलीचा रणसंग्राम या ठिकाणी सजलाय. अनुज येतोय 4थं षटक घेऊन भातसई संघासाठी. नक्कीच संपूर्ण क्रिकेट रसिकांसाठी मेजवानी आहे. जय महाराष्ट्र वडापाव दिलीप अण्णा. आणि त्याचबरोबर या ठिकाणी काकडी सुद्धा, युवराज यांची काकडी सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे. नक्कीच ऍडव्हर्टायझिंग केली जाते त्याच्या माध्यमातून. धन्यवाद. आस्वाद घेऊ शकता आपण. तिसरं षटक संपलं. धावसंख्या धावफलकावर आहे 21 किनवली संघाची. 4थं षटक निर्णायक षटक घेऊन येतोय अनुज. स्ट्राईकचा बार सांभाळतो मनोज. नॉन स्ट्राईक गेट सांभाळतो कल्पेश भेरे. नक्कीच पंचगिरी करतात आंबवणे सर आणि इकारे सर, क्वालिफाईड पंच. दरम्यान 4थं षटक पहिला चेंडू अनुज या गोलंदाजाचा. मनोज साठी शफल खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा. वाईड चेंडू. एक्स्ट्रा मध्ये भर. सिंगल मिळते. अंशसंख्या 22.
नक्कीच चांगली पार्टनरशिप खूप महत्त्वाची असते क्रिकेटमध्ये. ज्यावेळेस तुम्ही खेळपट्टीवर जाता त्यावेळेस सिंगल डबल चौकार षटकार जर आपण लगवले तर क्रिकेट रसिकांचं मन आपण मोहून घेऊन घेत असता. त्या स्टाईलने फलंदाजी करावी लागेल. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या धावफलकावर आहे 22. चांगली बॉलिंग ऍक्शन बघायला मिळते या ठिकाणी. फुल्लर लेनचा चेंडू क्लान्स केला लेग साइडच्या दिशेनं. सिंगल कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. चांगली थ्रो या ठिकाणी बघायला मिळते. क्या बात है. कल्पेश भेरे बॅक टू द पेव्हिलियन. मैदानात दाखल होतोय तुषार. नक्कीच डबल्स घेण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला. कल्पेशला माघारी परतावं लागतं. नवीन फलंदाज तुषार येतोय. चांगली गोलंदाजी, चांगलं बॅकअप, चांगली फिल्डिंग हरेश कडनं बघायला मिळतंय. हेच कौशल्य असतंय प्रत्येक संघाचं की गोलंदाजी जर तुम्ही ताकदीची केली तर क्षेत्ररक्षणाचा आत्मविश्वास दुणावलेला असतोय. चांगलं सहकार्य मिळतं, चांगलं कोऑपरेशन मिळतं. ज्यावेळेस क्षेत्ररक्षणाकडून त्यावेळेस आत्मविश्वास वाढतोय गोलंदाजाचा. आता मात्र स्ट्राईक सांभाळतोय पुन्हा एकदा मनोज. यावेळेस पंचांचा इशारा येतोय. वाईड चेंडू असेल. दोन्ही हात हवेमध्ये. एक्स्ट्राज मध्ये भर पडतीये. 24 धावा धावफलकावर. नक्कीच स्वतःची सावली निर्माण करायची असेल तर तळपत्या उन्हात उभं राहावंच लागतं. आणि स्वतःच्या संघाला जर सन्मानजनक टोटल सेट करायचा असेल तर चांगली पार्टनरशिप, चांगली बॅटिंग होणं गरजेचं असतं. एक मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न होतोय. चांगला फटका. बेस्टॅन शॉट ऑफसाइडच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक कलेक्शन करतोय. सुरेखरित्या क्षेत्ररक्षण केलं जात आहे. सिंगल मिनिट धाव. या चेंडूवर धावसंख्या वाढतीये. 25 धावा. नक्कीच शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. 4 चेंडू शिल्लक. आता मात्र तुषार धावांचा पाऊस पडावा लागेल या 4 चेंडू मध्ये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बेस्टॅन शॉट नक्कीच फॉलो करतो या चेंडूला. आउटफील्ड मुळे 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. नक्कीच रिटर्न चेंडू येतोय. नॅचरल काहीच करू शकत नाही आपण. निसर्गाची किमया. चेंडूला सुद्धा परतावं लागेल गोलंदाजाकडे. 2 धावा मिळतात. धावसंख्या 2 वाढते. धावसंख्या होतीये 27 धावा. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी. तुषारला मात्र मोठा फटका खेळावा लागेल. किनवली संघाचे अनेक प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित. या ठिकाणी गोलंदाजीमध्ये बोटांतील जादू दाखवतोय. चांगली बॉलिंग ऍक्शन, चांगलं फॉलो थ्रू, चांगली रनअप. लेग बाईटच्या रूपाने एक धाव मिळते. पंचांचा इशारा. अतिशय जबरदस्त क्वालिटीची गोलंदाजी होती बादशाही संघाकडनं. तेवढ्याच ताकदीची पंचगिरी बघायला मिळते आंबवणे सरांकडनं आणि इकारे सरांकडनं. तळपत्या उन्हामध्ये हे 2 पंच गेले 4 दिवस त्यांच्या उत्कृष्ट पंचगिरीने संपूर्ण क्रिकेट रसिकांचं मन मोहून टाकतायत. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा अनुज तू मनोज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज घेऊन 38 सर्कल क्रॉस करून चेंडू जातोय ऑफसाइडच्या दिशेनं. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या जात आहेत. डबल्स मध्ये धावसंख्या पोहोचतीये. धावगतीला आकार प्राप्त होते. धावसंख्या होते 30 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या इनिंग्स मध्ये. काहीशी संत गतीनं धावगती. मोठा संघ बादशाही संघ, चांगल्या गोलंदाजांचा भरणा असलेला संघ. कल्पेश जाधवची ही टीम नक्कीच पूर्णपणे फ्रंटफुटवर आहे या मॅच मध्ये. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. मोठा फटका. चांगलं टायमिंग साधलं जात आहे. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय. शेख धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. गडी बाद. धावसंख्या या एका धावेने वाढतीये. धावसंख्येवर 31-32 धावांचा टार्गेट असेल वादशाही संघासमोर. आता मी संधी देतोय डीजे. व्यासपीठावर माननीय उपस्थित आहेत धर्मवीर युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोमवारजी धिरडे, त्याचबरोबर गणेशजी चौधरी सचिव, त्याचबरोबर युवा नेतृत्व शहापूर तालुक्यातील एक
आमचे जिवलग मित्र आदरणीय साडगावकर, मनोजजी विशे साहेब, त्याचबरोबर असनोली गावचे सुपुत्र किरणजी दिनकर यांचं सुद्धा शब्दसंधाने मी स्वागत करतोय. योगेशजी विशे, नरेशजी भेरे अनेक चांगले मान्यवर या व्यासपीठाला लाभले. या स्पर्धेची आपण शोभा धावसंख्या झाली आहे 31 धावा. 32 धावांचे टार्गेट असेल बादशाही संघासमोर. बत्तीस धावांचे टार्गेट असेल बादशाही संघासमोर. सलामीचे दोन फलंदाज दिनेश बसवंत आणि कल्पेश जाधव. नक्कीच सोपं टार्गेट आहे, परंतु चेंडू घ्यायचा. ओके, 32 धावांचं टार्गेट या शहापूर तालुक्याचा एक तडाखेबाज फलंदाज कल्पेश जाधव मैदानात एंट्री करतोय. नक्कीच 32 धावांचं टार्गेट. किनवली संघ नक्कीच टार्गेट डिफेंड करण्याचा प्रयत्न असेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल किनवली संघाला. सलामीचे दोन फलंदाज बादशाही संघासाठी दिनेश बसवंत अँड मॅन फ्रॉम बादशाही कल्पेश जाधव. स्वयंसेवकांनी बॉन्ड लाईनचा ताबा घ्यायचा आहे. मनोज विषय उपस्थित आहेत. मुगाव गावचे जाणता राजा मंडळाचे सदस्य. स्वागत असेल. सलामीचा गोलंदाज नक्कीच एक अष्टपैलू खेळाडू अरुण भोईर सर नक्कीच गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज असतील. यष्टिरक्षण नक्कीच पिंटू शहा यांच्या मदतीने सजेल. पहिला चेंडू इनिंग्सला सुरुवात. रिव्हर्स बॅटिंग करण्याचा प्रयत्न. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अतिशय गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. स्लो चेंडू होता. यानंतरची होणारी मॅच वडवली वर्सेस रायते. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी यायचं. सुरेख बॅचेज घेऊन थर्ड मॅच अभिषेक चेंडू जातोय. कल्पेश प्रेक्षक बनून राहतोय. चेंडू चौकार 4 धावा. खातं उघडलं होतं. 5 पहिला वाईड चेंडू, दुसरा चौकार. पुन्हा एकदा अरुण भोईर. कल्पेश जाधव क्रिकेटच्या बॅटिंगचा क्लास दाखवतोय. 38 क्रॉस करून चेंडू जातोय सीमारेष. काही माणसं, काही क्रिकेटपटू नक्कीच फक्त क्रिकेटसाठी जन्माला आलेले असतात. त्यातील अतिशय दर्जेदार फलंदाजीचं प्रदर्शन करणारा शहापूर तालुक्याचा हा तडाखेबाज फलंदाज द मॅन फ्रॉम बादशाही कल्पेश जाधव आपल्या बॅटिंगचा क्लास दाखवतोय. सलग 2 चौकार 2 चेंडूवर. धावसंख्या 9. अरुण भोईरा यांना कमबॅक करावं लागेल किनवली संघासाठी. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट. पुन्हा एकदा बॅट चेंज घेऊन स्लिप मध्ये चेंडू जातोय. आमचं कलेक्ट करतायत. आता कोणत्याही प्रकारची धाव नाही. कमबॅक करतोय अरुण.
32 धावांचं टार्गेट. इनोव्हेशन करण्याचा प्रयत्न, स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला. पुन्हा एकदा कल्पेश जाधव स्ट्राइक सांभाळतायत. ओ पुन्हा एकदा या ठिकाणी त्रिफळा उद्ध्वस्त होतो. क्या बात आहे कल्पेश जाधव. बॅक टू द बॉलर, एक मोठा मासा गळायला लागलाय. मोठा भाऊ परतला. आता मात्र छोटा भाऊ मैदानात येतोय. हरेश जाधव वन डाऊन बॅट्समन पर बादशाही टीम. नक्कीच दोन चौकार लगावल्यानंतर काहीच अपयश मिळतं आणि कल्पेश जाधव माघारी परततोय. धावसंख्या स्थिरावलेली आहे. धावसंख्या 9 धावा, 32 धावांचं टार्गेट आहे. यॉर्कर चेंडू नक्कीच कमबॅक करतोय अरुण. सुरेख गोलंदाजी होते किनवली संघाकडनं. आता मात्र अरुण कडनं नक्कीच समोरच्यानी जर बादशाह काढला तर आमचा एकटा आहे अशी झलक दाखवतोय अरुण. सुरेख फटका. पुन्हा एकदा लेगच्या दिशेनं ग्लान्स केलाय. चेंडू जातोय थर्ड मॅन कव्हर करून. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे मंगेश कडनं. सिंगल धाव मिळते. धावसंख्या 1 वाटते. धावसंख्या होती 10. पहिलं षटक सुरू आहे. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. 32 धावांचा टार्गेट आहे. दिनेश बसवंत स्वतः मात्र स्ट्राईकचा भार सांभाळतायत. ओ मोठा फटका. क्या बात आहे. लाजवाब हँडसम ताकदवर. षटकारानंतर धावसंख्या होतीये 16 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर निम्मा टप्पा पार केलेला आहे. 32 धावांचं टार्गेट. उर्वरित 18 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता बादशाही संघाला. नवीन गोलंदाज किनवली संघाचा एक चांगला गोलंदाज आहे. स्टार गोलंदाज मंगेश, लेफ्ट हँड बॉलर. 18 चेंडू 16 धावा. समीकरण सोपं आहे. विकेट टिकवणं गरजेचं, पार्टनरशिप महत्वाची बादशाही संघासाठी आणि किनवली संघासाठी विकेट्स मिळवणं गरजेचं असेल. पार्टनरशिप ब्रेक करण्याचा प्रयत्न, धावगतीला वेग जो आहे तो रोखणं गरजेचं असेल किनवली संघासाठी. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल बघायला मिळतोय. अजिबुगुर्वे स्टान्स या ठिकाणी बघायला मिळतोय हरेश जाधव यांचा, परंतु खूप स्फोटक फलंदाज आहे. दरम्यान दुसरं षटक. पहिला चेंडू. ओ शफलिफ्ट खेळण्याचा प्रयत्न, बॅकलिफ्ट न खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला. नक्कीच शरीरावर हा चेंडू आदळला. चांगलं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दिसतंय पहिल्या चेंडूवर. निर्धाव चेंडू. 17 चेंडू 16 धावा. विकेट्स मिळवावे लागतील, निर्धाव चेंडू टाकावे लागतील किनवली संघाला. परंतु अतिशय क्वालिटीची बॅटिंग ऑर्डर बादशाही संघाकडे आहे. दरम्यान या षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा हरेश रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न फसला. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा मंगेश सुरेख गोलंदाजी करतोय. आता मात्र 6च्या सरासरीने धावा काढाव्या लागतील. 16 चेंडू 16 धावा. नक्कीच एक पणती म्हणते, मी जगातील सर्व अंधकार दूर करू शकणार नाही, परंतु त्या अंधकाराला प्रकाशाचे भगदाड पाडता येते. विश्वास सतत तेवत ठेवील. विश्वास आहे पिंटू शहा यांना मंगेशच्या गोलंदाजीवर. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. क्या बात आहे. कौतुक करावं तेवढं थोडं. नक्कीच प्रेक्षक सुद्धा या गोलंदाजासाठी टाळ्या वाजवतात. अतिशय दर्जेदार गोलंदाजी होतीये. नक्कीच आता मात्र समीकरण बदलत आहे. 15 चेंडू 16 धावा. क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी होते मंगेश कडनं. तीच हरेश या षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा हरेश साठी.
सुरेख, क्या बात है, उत्कृष्ट गोलंदाजी, बॅक टू बॅक 4 चेंडू निर्धाव. अतिशय दर्जेदार गोलंदाजी, कौतुक करावं तेवढं थोड्याशा गोलंदाजीचा. 4 चेंडू निर्धाव टाकले जात आहेत मंगेश कडनं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा, धावसंख्या स्थिरावलेली 16. पुन्हा एकदा मंगेश. आता मात्र बॅटची एज घेऊन लॉंग स्टॉपच्या दिशेने चेंडू जातोय. संजीवनी प्रदान करणारा हा विजयचा चौकार, 4 धावा. धावसंख्या चौकारानं वाढतीये. धावसंख्या धावफलकावर 20 धावा. उर्वरित 13 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे. समीकरण सोपं आहे. या चेंडूवर भरपाई करतोय हरीश. नक्कीच हे षटक खूप चांगलंच पडत होतं, परंतु या चेंडूवर चौकार आला. नक्कीच 4 चेंडू निर्धाव टाकल्यानंतर चौकार वसूल करतोय हरीश. धावसंख्या पुढे वाढतीये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मंगेश. हो, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, क्या बात आहे मंगेश, उत्कृष्ट गोलंदाजी. आता मात्र 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. एक चांगलं षटक या ठिकाणी हाताळून काढलं. एक चेंडू जर सोडला तर 5 चेंडू, अतिशय दर्जेदार क्वालिटीची गोलंदाजी मंगेश कडनं बघायला मिळाली. 12 चेंडू 12 धावांची आवश्यकता भातसाई संघाला. यानंतरची मॅच वडवली वर्सेस रायते. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी यायचे. रायते संघाचा कर्णधार आणि वडवली संघाचा कर्णधार टॉस साठी या. बारा चेंडू 12 धावा. गोलंदाज कल्पेश. पहिला चेंडू निर्धाव, क्या बात आहे. वाऱ्याच्या वेगानं फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजी करतो. सुरेख टप्पा, यष्टीरक्षण सुरेख, नेतृत्व कॅप्टन्सी सुरेख होते पिंटू शहा यांच्याकडनं. दर्जेदार गोलंदाजी करतोय कल्पेश. 11 चेंडू 12 धावांची आवश्यकता. लो स्कोरिंग गेम आहे, परंतु या मॅचची रंगत चेंडू नंतर वाढत जाते. एक चेंडू हसवतो, एक चेंडू रडवतोय, क्या बात आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कल्पेश. ऑफसाईडच्या दिशेनं दिशा देतोय. झेल होऊ शकतो, तुषार जज करू शकत नाहीये. चेंडू जातोय बदलाव. आता मात्र उर्वरित 10 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला. निर्धाव चेंडू, क्या बात आहे. कल्पित चांगली गोलंदाजी करतोय. जर मागच्या चेंडूवर तुषारनं जर झेल टिपला असता तर मात्र चित्र वेगळं असतं. समीकरण बदलत आहे. 9 चेंडू 8 धावा. या षटकातील 3 चेंडू शिल्लक. अजूनही दिनेश बसवंत सलामीचे फलंदाज मैदानात आहेत. उत्कृष्ट गोलंदाजी. आता मात्र मिस टाइम शॉट. झेल जर टिपला तर मात्र चित्र वेगळं असेल. प्रयत्नांची पराकाष्ठा. झेल सुटतोय. कॅच ड्रॉप होतीये. डबल्स मिळते. या डबल न धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 26 धावा. या षटकातील पुढचा चेंडू 8 चेंडू 6 धावा.
समीकरण सोपं आहे पण क्रिकेट मध्ये काही होऊ शकतं. चांगली गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजी करावी लागेल ती अल्पेशला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दिनेश. स्लॉट मध्ये चेंडू होता. स्ट्रेट रिजनच्या दिशेने चेंडू जातोय. सिंगल धाव मिळतीये. नक्कीच धावसंख्या होतीये 27. 7 चेंडू 5 धावांची 5 धावांची आवश्यकता. चांगली गोलंदाजी ताकद असेल हिनोली संघाची. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. स्लॉट मध्ये चेंडू फिरकावून दिला. सीमारेषे पार विजयाचा शंखनाद. चेंडू सीमारेषे पार चौकार. वडवली संघाचा कर्णधार टॉस साठी या. संपूर्ण फील्ड या ठिकाणी 30 यार्ड मध्ये आलेली आहे. इथे 1-2 क्षेत्ररक्षक बाहेर. एका धावेची आवश्यकता आहे. स्टाईल मध्ये हा सामना फिनिश केलाय.